नमस्कार. तात्या माझं नाव, कोकणातलं मालवण हे माझं गाव. बरेच दिवस व्हिडिओ करू नव्हते. आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतो आहे आणि औचित्य असं आता सिंधुनायक चषक 2026. आपले लाडके खासदार साहेब, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य असे टुर्नामेंट असत आणि त्याचं आज उद्घाटन असा. त्याच्यासाठी आम्ही इलेले असो. बघूया आज उद्घाटन कसा होता आणि कोण कोण मान्यवर येतात. एक नंबरचा ग्राउंड गेल्याने या खतरनाक. या पॅव्हेलियन जो रंगमंच सिंधुनायक चषक. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. इकडून बॅटिंग नमस्कार. मी आज इलोय वैभववाडी सिंधुनायक चषक या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आणि माझ्यासमोर आता सोबत असत आयोजन कमिटी. तुम्ही याचं आयोजन केलास, कसा केलास आणि कशासाठी केलास? राणे साहेबांचा 75वा वाढदिवस आहे आणि काहीतरी असं भव्य दिव्य झालं पाहिजे. साहेबांचा हा जो वाढदिवस आहे तो आगळा वेगळा आणि अविस्मरणीय झाला पाहिजे. याच्यासाठी या कणकवली विधानसभेच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा ठेवावी असा क्रिकेट प्रेमींकडनं आमच्याकडे आग्रह येत होता. त्याचा विचार करून साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कणकवली विधानसभेच्या वतीनं या 75व्या वर्षी एक अविस्मरणीय असा क्षण या सगळ्या क्रिकेट प्रेमींना द्यावा असा निश्चय आमच्या कणकवलीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्याचंच औचित्य साधून साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा संपन्न होते. खरं तर कणकवली किंवा या सिंधुदुर्गात अशी भव्य दिव्य स्पर्धा ह्याच्या आधी झाली नसेल. असं IPLच्या धर्तीवरची ही स्पर्धा संपन्न होते आणि सिंधुदुर्गकर आणि कोकणकर म्हणून आम्हाला अभिमान वाटतो आणि सगळ्यांना लक्षात राहील अशी ही स्पर्धा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आयोजित केलेली आहे. खूप सुंदर आयोजन आहे. आणि हे तुमच्या कमिटीमध्ये साधारण किती मेंबर आहेत? म्हणजे हे सगळी मेहनत गेला, कारण ही मेहनत बघितल्यानंतर एवढी पॅव्हेलियन माझ्यामध्ये कधीच कुठे बघितली नसेल मी. प्रेक्षक गॅलरी इकडेच मी पहिल्यांदा बघतो. एवढे प्रेक्षक, म्हणजे प्रेक्षकांचा पण विचार केला आणि खेळाडूंचा पण विचार केला कमिटीमध्ये. ही कमिटी म्हणण्यापेक्षा जे राणे साहेबांवर प्रेम करतात, जे राणे साहेबांसोबत आज पण राहिले, त्या सगळ्यांच्या मनामध्ये हे होतं. याच्यात कमिटी ही एक निमित्त आहे. हे 10-12 जण असतील किंवा 6 जण नसतील आयोजक, पण ह्याच्या पाठीमागे संपूर्ण राणेंवर प्रेम करणारे जेवढे राणे समर्थक असतील, BJPचे सर्व कार्यकर्ते असतील, या सगळ्यांची ताकद आहे आणि या सगळ्यांच्या ताकदीच्या आणि एकत्रित ताकदीच्या जोरावर आपण हा सगळा मोठा कार्यक्रम संपन्न करतो. नक्कीच नक्कीच खूप चांगली माहिती दिलात. खरोखरच राणे साहेबांचा कर्तृत्व या कोणाक सांगूची गरज नाही, कारण आज राणे साहेब म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा असा आणि त्यांनीच या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नेलेलं आणि या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या खूप चांगलं आयोजन यांच्यानी केल्याने आणि अशी आयोजना प्रत्येक तालुक्यात होणं गरजेचं असा. खूप खूप शुभेच्छा माझे तुमका. नमस्कार. आज मी इलं सिंधुनायक चषकसाठी आणि आमचे सरपंच साहेब देवली गावचे मालवणचे आमचे जवळचे मित्र आहेत, ते मागा घेऊन दिले आहे सर. आणि खूप सुंदर आयोजन. कसा वाटला सर आयोजन? आयोजन उत्तम आणि सिंधुनायक चषक 2026 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार आमचे सर्वांचे लाडकं नेतृत्व माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून, त्यांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि जे आयोजन केलेलं आहे ते सर्व राणे समर्थक आहेत, राणे साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेचं बक्षीस देखील खूप मोठं आहे. 5 लाख रुपयाचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे मालिका वेळासाठी हे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे आणि बरीच बक्षिसं या स्पर्धेसाठी आयोजित करण्यात आलेली आहेत. तर
आणि प्रेक्षक वर्गांसाठी गॅलरी देखील भरपूर बनवलेले आहे. म्हणजे प्रेक्षक जर आले तर ते नाराज होऊन जाणार नाही, त्यांची देखील बसण्याची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. आणि यूट्यूब लाईव्ह देखील या स्पर्धेचं प्रेक्षेपण आहे. म्हणजे तुम्ही या स्पर्धेचं घर बसल्या देखील लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही बघू शकता. आणि तालुका लेवलची ही स्पर्धा आहे. म्हणजे एका तालुक्यातील 8 खेळाडू आणि आयकॉन 3 खेळाडू अशा धर्तीवरची ही स्पर्धा आहे. तुम्ही ही स्पर्धा नक्की बघा, आनंद घ्या. आणि आमचे जे मित्र आहेत लारा मयेकर म्हणजेच मनोज मयेकर, ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे तात्यांचं मालवण, ते तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खूप खूप धन्यवाद साहेब. आमच्यासोबत विजय पाळेकर पाळेकर आहेत देवगडचे. कसं वाटलं सर? थोडक्यात 2 मिनिटं आमच्या प्रेक्षकांका. या ठिकाणी या सर्व कार्यक्रमानिमित्त झालेले व्यवस्थित व्यवस्थापन आणि सगळ्यांचं हे नेतृत्व आणि ह्या नेतृत्वाची सगळी साथ आणि ह्या साथीबरोबर मिळालेलं हे मैदान, खरंच चांगलं वातावरण आहे इथे. आणि खरंच ह्या ठिकाणी अशी भव्य दिवस स्पर्धा या ठिकाणी होते आहे. या स्पर्धेला खरंच सर्वांनी आवर्जून या आणि प्रतिसाद द्या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. त्यासोबतच अमोल समजाडे सर उत्तम समालोचन करतात. कसा वाटतं आज पहिला दिवस? आज पहिला दिवस हा, त्यामुळे आम्ही पण खूप एक्सायटेड झालेले आहोत. आपण आहोत नादवडी गावामध्ये आणि नादवडी गावाच्या महादेव मैदानावरती आज आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय लोकनेते नारायणरावजी राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी स्पर्धेची सुरुवात करतो आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 5,75,575 रुपये. त्यामुळे तुम्ही नक्की मॅच बघण्यासाठी या. आणि मालवणीच्या आमच्या नारायणजी मयेकर आहेत आणि कुप्पांचा मालवणचे आमचे हे तात्या यांचे युट्यूब चॅनल नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे जी रावराणे, सभापती पंचायत समिती वैभववाडी, हर्षदा वाळके सभापती कणकवली, गणेशजी राणे सभापती देवगड, संदीपजी मेस्त्री, मिलिंदजी मेस्त्री, दिलीपजी तळेकर, सुधीरजी नकाशे, उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती आहे की दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुतळ्याला आपण अभिवादन करावं. आणि हा क्षण आहे तो उद्घाटनाचा क्षण आहे, तो आपल्या कॅमेरामध्ये आपण सगळ्यांनी कैद करावा. या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघतो आहोत की लाईव्ह प्रेक्षेपण देखील आहे. खात दाखवलं आणि त्यांच्याच आदर्शांचं मूल्य मानत, त्यांच्याच पाऊल खुणावर पाऊल ठेवत आपण पुढील संस्कृतीची वाटचाल करतो आहोत. ही आमच्यासाठी स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. एकदा आपण जय जयकार करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. हा बुलंद आवाज, ही आरोळी आहे ती अशीच गगनभेदी राहील आणि छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात नेहमीच विराजमान राहतील. या आशावादासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदरपूर्वक नमन वंदन करून मान्यवरांना विनंती करतो आहे की आपण पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावं, त्यांच्या विचारांना वंदन करावं. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगासाठी एक आदर्श राजा म्हणून उल्लेखले गेले, गौरवले गेले. आणि तुळशीदासजी रावराणे, आदरणीय दिलीपजी रावराणे या सर्वच मान्यवरांना विनंती करतो. या समवेत आमच्या काही महिला भगिनी आहेत. दीप प्रज्वलन हा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग, तमसोमा ज्योतिर्गमय असं आपण म्हणतो. आणि म्हणूनच कोसळवत वर्षा उठू दे झंझावात, आसूड विजेचे घेऊन या निमिषात, धावू दे दिशाना करुणी आकांत, पर निश्चल असू दे ज्योत तुझ्या हातात. ही ज्योत आपल्या हातात असली की हा प्रकाश आहे तो प्रगतीकडे घेऊन जातो. मांगल्याचं, मैत्रीचं आणि प्रकाशाचं आणि विकासाचं हा दीप लावून आपल्या मनामध्ये मैत्रीचं नातं, मांगल्याचं नातं विकसित करूया, असाच संदेश या ठिकाणी दीप प्रज्वलन करून हे सर्व मान्यवर आपल्याला देत आहेत. हा पाण्याची नाश्त्याची सोय तिथे रंगमंचाच्या मागे केलेली. हर्षदा मॅडम यांचं हार्दिक स्वागत करावं. सगळ्यांनी आस्वाद घेऊ शकतात. जास्त होऊ दे. त्यानंतर गणेशजी राणे घेऊन यावे. स्पायरोलाइटच्या रोषणाईमध्ये आपण या ठिकाणी मैदानामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि आमचे संघ खेळाडू 2 जे सिंधू नायक चषकासाठी विनंती करतो मान्यवरांव्यतिरिक्त या ठिकाणी मंडळी तयार जे आमचे मांदियाईमध्ये आपण उपस्थित आहोत या क्षणाचा सुंदर सोहळा रंगवण्यासाठी आणि कॅमेरामध्ये व्यक्त करण्यासाठी. चला तर लाईट्स आपल्याला नवी जर्सी
या ठिकाणी एका आंतरराष्ट्रीय स्वरूप क्रीडा स्पर्धेमध्ये जशा पद्धतीचं वातावरण असतं तशाच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला या आपण समांतर पद्धतीने उभे राहूया. दिमाखात या ठिकाणी स्पायरल लाइटिंगच्या माध्यमातून ड्रोन आपल्याला दिसतोय. ड्रोनचा हा सुंदर नजारा आणि तयार झालेले आहेत. कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळे मान्यवरांच्या मागे जाऊन उभे राहावं. मान्यवरांना प्रथम प्राधान्य द्यावं. कार्यकर्त्यांना आणि मंडळातील सर्व सदस्यांना आयोजक सांगतात त्याप्रमाणे सूचनांचं पालन करूया. सुंदर क्रीजच्या मध्ये श्रीफळ वाढवून क्रीजचं उद्घाटन करून श्रीफळ वाढवून या सुनिरीक्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत. या अमृत क्षणात विनंती करतो दिनेशजी मुद्रस कुठे असतील तर त्यांनी क्रीजकडे यावं, मैदानात यावं. तो आजचे मान्यवर प्रमोदजी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी आपण श्रीफळ वाढवावं, त्याआधी फीत कापावी. श्रीफळ वाढवावं, आधी श्रीफळ वाढवावं आणि त्यानंतर फीत कापावी. उद्घाटनाचं स्वरूप हे या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण कल्पवृक्षाचं फळ देऊन म्हणजे श्रीफळ देऊन या ठिकाणी वंदन करतो. भारत माता की जय. वंदे मातरम. या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे आणि शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या ठिकाणी आजचं कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवलं जात आहे. त्यानंतर वीज कापली जाईल. कोणीही जागा सोडू नका. या अमृत क्षणाचे सगळे साक्षीदार होतो आपण. कॅमेरा सज्ज झालेले आहेत. या अमृत क्षणाचा सुंदर सोहळा आणि या अमृत क्षणाचे आठवणींचे क्षण आपल्या कॅमेरा आतषबाजी होते आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये शिवसेनेची पहिल्या सामन्याची गोल फिरा सिंधू चषकाचा पहिला मान नाणेफेकीचा कोणाकडे जातो बघूया. एक्सपोर्ट वरवडे यांनी या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे आणि टाळ्यांचा गजर करूया. एक्सपोर्ट तुम्ही नाणेफेक जिंकलेला आहात. तुमचा निर्णय आता तुम्ही कळवणार की वेळ घेऊन कळवणार कदाचित आम्ही आता कळवणार. या नाणेफेक आणि या स्पर्धेबद्दल थोडंसं सांगा. तिकडे दिले जावं लागेल. ट्रेन जरा पुढे. गोलंदाजी करू आम्ही पहिल्यांदा आणि तालुक्यातलं फॉर्मॅट जो खूपच चांगली संकल्पना आहे आणि पुढील तालुक्यातले खेळाडू नक्कीच या टुर्नामेंटच्या माध्यमातून नवीन तयार होतील. धन्यवाद. तमाम धडाडीचे सर्व समालोचक दणकावून टाका सगळा. वरवडे गाडी ठेवल्या नियत अपंग बाजवांसाठी कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यासाठी एक गाडी ही दिली जातेली आणि ही जी मध्ये आहे बाईक ती एकतर सामनावीर तरी असतात किंवा विनिंग टीमच्या कॅप्टन मालकासाठी असतात. स्पोर्ट नाथपे आणि एके स्पोर्ट वरवडे पण यांची खरोखर मस्त या ठेवलेलं असतं. सामन्यादरम्यान ओळख होते आहे. धन्यवाद.
उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कबड्डी कक्षामधून मी समालोचक अमोल जमदारे नादवडीच्या या महादेव मैदानावरती सगळ्यांचं मनापासून हात जोडून हृदयापासून हार्दिक स्वागत. कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघ आयोजित सिंधू नायक चषक आदरणीय लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार आदरणीय नारायणरावजी राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम ज्यांनी चांगला आम्ही हार्दिक स्वागत करतो आहोत. कणकवली वैभव देवगड विधानसभा मतदारसंघ आयोजित सिंधू नायक चषक 2026चा हा दैनिक सोहळा आपण पाहतो आहोत. पहिलाच ओव्हरमधला .9 स्लिप शॉर्ट स्क्वेअर लेग हे शतरक्षण पाहायला मिळत आहे किरण कमळीच्या गोलंदाजीवरती. याही वेळी अकुटप्पाचा चेंडू मिड विकेटला चेंडू फेकून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका मिळतो. राहुल चोरे येतोय पंचच्या उजव्या साईडने. पहिला चेंडू यावेळी फटका पाहायला मिळतो. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. पहिली धाव यावेळी पूर्ण केली. पुन्हा एकदा स्ट्राईक दिली आहे किरण पवारकडे. किरण पवारची या सामन्यामध्ये यावेळी फुल टॉस फुल्ली लॉस करणारा चेंडू डीप लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. गणपतीचा कसा काय फायदा उठवतात ते तिन्हीची जोडी. नवीन षटक पहिला चेंडू उजव्या अक्षरामध्ये छान ड्राइव्ह कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू फक्त सीमा पार जाणार यात काही शंका नाही. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात सूर्याच्या पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न तेवढा काही त्या फटक्यात तेवढे ताकद तेवढा विश्वास नव्हता. एक रंजन केली खेळण्यासाठी सज्ज. रब्बानीचा खरा बॉल त्याच्यावरती चांगला प्रहार केलाय. खणखणीत दणदणीत पुन्हा एकदा येतोय सिंधू नायक स्पोर्ट्स बरोबरीचा संघ. रब्बानी गोलंदाजी मार्फत कॅप्टन वरती जाऊन कट केलाय. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक हर्ष थोडासा लाजतो आहे जो युवा आहे. मात्र यापुढे अनेक स्पर्धेत ज्यावेळेला तू चांगली कामगिरी करशील त्यावेळेला तुला नक्की बोलावं लागेल. चल आपण प्रेझेंटेशन. आम्ही जेऊ गेलो पावसकरांचं हॉटेल आहे, म्हणजे कणकवली साईडला गेलास का पावसकरांचं हॉटेल असतं. आणि आज माझा उपास आणि उपासासाठी एवढा सुंदर जेवण मिळत असं मला वाटलं नाही. पावसकरांनी सुंदर असे वडे केले, खीर आहे चांगली आणि एवढा पंचपक्वान ना सुंदर असा अप्रतिम. हे मालकच पावसकर कधी येईल असतं भेटा अगदी अप्रतिम असा. म्हणजे घरात पण मग संकष्टी दिवशी असा पंचपक्वान भेटला ना असा भेटलेला. खूप खूप धन्यवाद. ते पावसकरच हो पावसकर हाय करा. आणि हे जे सगळे चिलीपिली सगळे चिल्लर पार्टी पावसकरांनी मस्त जेवण घातल्याने. हे सगळे आमचे माऊली हत. जेव घातलास एकदम भारी जेवण होता खरोखर. अगदी घरात पण भेटला नसता एवढं सुंदर जेवण भेटला आज उपासाचा. आज आमचा उपास होतो. खूप खूप धन्यवाद. अन्नदाता सुखी भाऊ असं म्हणतात ना, खरोखर सुंदर. खूप बरा वाटला. खूप खूप धन्यवाद. तर हो तो आजचा पूर्ण ब्लॉग आपले आदरणीय माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या 75वी महोत्सवी वर्षानिमित्त हे टुर्नामेंट भरवले असत. यो जर व्हिडिओ तुमका आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनल कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.